1, 2, 3 स्टार्ट. नमस्कार सर, आपणास शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम यावर्षी सरांची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आज शिक्षक दिनानिमित्त थँक अ टीचर या उपक्रमाअंतर्गत मुलाखत या स्पर्धेसाठी आपणास काही प्रश्न विचारणार आहोत. सर, मी कुमारी श्रद्धा रवींद्र चव्हाण. मी कुमारी ईश्वरी सुधीर शेगोकार व मी कुमारी कस्तुरी संजय चव्हाण पुन्हा एकदा आपले मनपूर्वक अभिनंदन करते व आजच्या कार्यक्रमात सहभागी होते. सर, सगळ्यात पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते. जरूर. सर, आपण सगळ्या संघ कर्मचाऱ्यांसाठी मुख्याध्यापक आहात. सर, तुम्हाला मुख्याध्यापक पदावर नियुक्ती झाल्यावर कसं वाटते? अतिशय सुंदर प्रश्न विचारलात आपण. एका मोठ्या आणि प्रतियश अशा शाळेचा मुख्याध्यापक होणं हे कधीही अभिमानास्पद अशी गोष्ट असते आणि मला संचालक मंडळाने यापदी जे नेमलं त्याच्यासाठी मी त्यांचे शतशः आभार मानतो आणि या पदावर बसून मला जे काही कार्य करायचं आहे ते मी माझ्या सत्सद विवेक बुद्धीने चांगल्यात चांगल्या प्रकारे करण्याचा मी प्रयत्न करेन आणि या पदावर बसून मला खूपच गौरवान्वित मी झालो आहे असं मला वाटतं. सर, तुम्ही संस्कृतचे शिक्षक आहात, तर संस्कृतचे एक उत्तम शिक्षक बनण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? मी याचा आधी व्याकरणाचा अभ्यास केला शालेय जीवनात, कॉलेजच्या जीवनात आणि सर्वातून त्यात परिपूर्ण होता येतो. त्यात आणखीनही करिअर करता येतात. म्हणजे फक्त शिक्षकच नाही तर राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यामध्ये भरपूर संधी आहे. सर, पुढील प्रश्न तुमच्यासाठी. सर, तुम्ही शिक्षक व्हावं असे का ठरवले? खरं म्हणजे मी शिक्षक व्हावं असं सुरुवातीला ठरवलंच नव्हतं. माझी इच्छा देशाची सेवा करण्याची होती, मिलिटरीत जाण्याची इच्छा होती. परंतु जसजसं पुढे शिकत गेलो, 12वी नंतर मी इंग्लिश लिटरेचर घेतल्यामुळे तिथून मला खरी अभ्यासामध्ये रुची निर्माण झाली आणि त्यानंतर मग इंग्रजी विषयाचं शिक्षक व्हावं. खरं म्हणजे इंग्रजी लिटरेचर शिकत असल्यामुळे मला ती रुची निर्माण झाली आणि त्यामुळे मी नंतर मग शिक्षक या पदावर रुजलो. धन्यवाद सर. सर, सध्या ऑनलाईन क्लासमध्ये शिकवताना तुम्हाला काय अनुभव होते? म्हणजे सर, ऑफलाईन क्लासपेक्षा ऑनलाईनमध्ये कुठला वेगळा अनुभव येतो? ऑफलाईनमध्ये जो आनंद आहे, जी परिपूर्णता आहे ती ऑनलाईनमध्ये नाही. कारण ऑनलाईनमध्ये नेटवर्कचे प्रॉब्लेम आहेत, संपूर्ण मुली जॉईन होऊ शकत नाही, अनेक मुलींच्या आर्थिक अडचणी आहेत, त्या अडचणीमध्ये त्या मोबाईल घेऊ शकत नाही. 50-60 मुलीचा वर्ग असेल तर त्यातल्या 25, 30, 35 विद्यार्थिनी जॉईन होतात. बरेच वेळेला त्या जॉईन झालेल्या 5-10 मुलींना आपला आवाज जात नाही किंवा त्या बोलत असतील त्यांचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही. तर हा जो इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेममुळे कम्युनिकेशन होत नाही, संवाद होत नाही, मुली व्हिडिओ चालू ठेवत नाही. बरेच वेळेला मुली बोलायला मग कचरतात. तर अशा अनेक अडचणी आहेत. आम्ही त्यांच्या वह्या पाहू शकत नाही, त्याच्यावर पाहण्यासाठी लिमिटेशन येतं. प्रत्यक्ष वर्गात मुली समोर असतील तर आम्ही चांगल्या प्रकारे त्यांना हँडल करू शकू, अनेकांच्या वह्या पाहू शकू, वह्यावर आणखी चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकू. आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये हा फरक आहेच, तो राहणारच आहे. आणि मुख्य म्हणजे एकतर विद्यार्थिनी ऑनलाईन क्लासला जॉईन झाल्यानंतर ती खऱ्या अर्थानं तिथे आहे किंवा नाही या गोष्टीची आम्हाला काही खबर नसते. कारण की ती विद्यार्थिनी तिचा माईक आणि तिचा व्हिडिओ ऑफ करून टाकते आणि फक्त ती जॉईन असते, पण ऍक्च्युअली आता ती तिथे बसलेली आहे किंवा नाही हे आम्हाला कळतच नाही. टीव्ही हा एक मोठा ड्रॉबॅक गप्पा करत ऑनलाईन शिक्षणाचा आहे. सर, स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहे? आज तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे की अनेक टेक्नॉलॉजी आज अवेलेबल आहे. टीव्ही आहे, त्याच्यानंतर यूट्यूब आहे, त्याच्यानंतर स्लाईड दाखवल्या जाऊ शकतात, पीपीटी आहे, त्याच्यानंतर आपल्या शाळेमध्ये ई लर्निंगची व्यवस्था आहे. अशा अनेक टेक्नॉलॉजी आज अवेलेबल आहेत.
त्याचा विद्यार्थी पर्सनलीही उपयोग करू शकतात आणि शिक्षकांच्या माध्यमातून सुद्धा त्याचा उपयोग करू शकतात आणि चांगलं ज्ञान मिळू शकतात. झूम मीटिंग, यूट्यूब या माध्यमातून सुद्धा, गुगल मीट झालं, या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षक पोहोचतात. तर पुढील प्रश्न सर, तुम्हाला आजच्या टेक्नॉलॉजीबद्दल काय वाटते? म्हणजे आज जे हे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत त्याबद्दल तुमचे काय मत आहे? आता खऱ्या अर्थानं विचार केला तर या कोविड-19च्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय आमच्यासमोर नव्हता किंवा नाहीच. परंतु ही काळाची गरज आहे आणि काळाची गरज ओळखून या काळात सध्या परिस्थितीत बऱ्याचशा शाळा ऑनलाईन अभ्यासक्रम राबवत आहेत आणि यशस्वीरित्या राबवत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटते की या परिस्थितीत या टेक्नॉलॉजीचा अत्यंत मोठा आणि चांगला उपयोग आमचे शिक्षक वर्ग करत आहे आणि त्याच्याशिवाय पर्यायही नाही, दुसरा इलाज नाही. कारण की ज्या हुशार मुली आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांच्यापर्यंत अभ्यासाचं खाद्य पोहोचवण्यासाठी आम्हाला या माध्यमाचा वापर करावा लागतो आणि ते सध्याच्या परिस्थितीमध्ये योग्यच आहे असं मला वाटतं. सर, कोविड-19 मुळे ऑफलाईन शाळा बंद आहेत आणि ऑनलाईन सुरू आहे. त्याचा ह्या ऑनलाईन स्कूल्समध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासात जो बदल आढळत आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? खरं म्हणजे ऑफलाईन शाळाच ह्या योग्य आहे. ऑनलाईन मध्ये बरेचसे विद्यार्थी, सरांनी सांगितलं की जॉईन होतात आणि नंतर मग लेफ्ट होतात. खरं म्हणजे कोण कोण विद्यार्थी तिथे हजर आहे हे पाहता येईल, परंतु त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि त्याच्यामध्ये वेळ जात असल्यामुळे शिकवायचं की तो विद्यार्थी हजर आहे की नाही हे पाहायचं, कोणते विद्यार्थी रिस्पॉन्स देत आहेत. प्रत्येक वेळी त्या मोबाईलला ऑपरेट करावं लागतं. त्यातून मग मुलांचे लक्ष विचलित होऊ शकते, शिक्षकांचे लक्ष विचलित होऊ शकते. म्हणून मला असं वाटतं की ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन अतिशय बेटर आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे आपण लक्ष देऊ शकतो, पर्सनली लक्ष देऊ शकतो. त्यांच्या वया पाहून पर्सनली ज्या चुका होतात, कोणत्या विद्यार्थिनीला कुठे नेमकी ती चुकत आहे ती चूक लक्षात आणून दिल्या जाऊ शकते. म्हणून ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन हे अधिक बेटर आहे. सर, ऑफलाईन शाळा सुरू असताना शाळेचे मैदान पूर्ण शाळाच अगदी विद्यार्थ्यांच्या गोंधळाने गजबजलेली असायची आणि आता एवढ्या 1.5 ते 2 वर्षांपासून हे सगळं आपल्याला अनुभवता येत नाही आणि याबद्दल तुम्हाला काय बोलायचं वाटतं? अतिशय शोकांतिक, सगळ्यात मोठी शोकांतिक. जो किलबिलाट आम्हाला विद्यार्थिनींचा इथे जाणवत होता तर अगदी असं स्मशान शांतता जाणवते, वर्ग रिकामा वाटतो. तर हे तो तोटे आहेतच आणि यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत नाही, मानसिक विकास होत नाही, बौद्धिक विकास होत नाही आहे. थोडक्यात या आम्हाला सगळ्यासाठी ऑफलाईन वर्ग होणंच महत्वाचं आहे आणि ही परिस्थिती लवकर निवळो आणि तुमचे ऑफलाईन क्लास सुरू होत ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि मुख्य म्हणजे विद्यार्थी शाळेत नसताना शाळेचा प्राणच हरवल्यासारखं आम्हाला वाटत आहे. विद्यार्थी हे शाळेची खरं तर शोभा असतात आणि हेच विद्यार्थी या ठिकाणी नसल्यामुळे आम्हाला एकतर असं चुकचुकल्यासारखं वाटतं, प्राण नसल्यासारखं वाटते बिलकुल. आणि जी गंमत, जी मजा ऑफलाईन क्लासेस सुरू असताना होत असते ती अजिबातच अनुभवता येत नाही. हे आमचं खरं तर सर्व शिक्षक वर्गाचं दुःख आहे आणि म्हणून आम्हीही विद्यार्थ्यांच्या सोबतच ऑफलाईन शाळा कधी सुरू होतात याची आम्ही वाट बघत आहोत. चातकासारखी आपुलकीनं वाटावं आणि वर्गखोल्यामध्ये निर्जीव पण आहे आणि वर्गखोलीमध्ये जाऊन वर्ग घेतो पण तिथे तो जिवंतपणा जाणवत नाही. मुली जेव्हा ग्राउंडवर खेळतात तेव्हा त्यांचा शारीरिक व्यायाम होतो, शारीरिकदृष्ट्या त्या तंदुरुस्त राहतात. परंतु आता शाळाच नसल्यामुळे, घरातल्या घरात सगळे विद्यार्थी असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा लिथार्जी त्यामुळे आलेली आहे. जो चार्म विद्यार्थ्यांमध्ये पाहिजे तो आजच्या या ऑफलाईन व्यवस्थेमुळे, ऑनलाईन व्यवस्थेमुळे दिसत नाहीये. याचे दुष्परिणाम दिसत नाही पण भविष्यामध्ये याचे दुष्परिणाम दिसतील. विद्यार्थी चिडचिडे होत आहेत, अगदी फक्त आत्मकेंद्रित वृत्तीनं वागत आहे. म्हणजे घरामध्ये तो ऍडजस्ट करू शकत नाही, उद्या शाळा सुरू झाल्यावर तो बाहेर किती ऍडजस्ट करेल हा सगळ्यात मोठा प्रश्न राहणार आहे. अनेक दुष्परिणाम आणि त्याचे तोटे आहेत. म्हणून ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनच चांगलं. आणि आता ही परिस्थितीमुळे मजबुरी आहे.
सीताबाई संघई कन्या शाळा ही खूप यशस्वी शाळा आहे. इथे वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स नेहमी होतच असतात. तर या एक्झामसाठी तुम्ही विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन करता? आपल्या शाळेमध्ये दरवर्षी 1 ऑगस्टला सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये आपण बहुसंख्य विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी आवाहन करतो. मग ही परीक्षा झाली, स्कॉलरशिपची परीक्षा होते, MTS होते, NMMS होते, MTS, NTS ह्या परीक्षासोबत इतरही ज्या काही परीक्षा असतात, ज्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत, त्या स्पर्धात्मक परीक्षांचं आयोजन आपल्या शाळेतून केलं जातं. काही खाजगीरित्या ज्या परीक्षा आयोजित होतात, विद्यार्थी त्यात बसत, आम्ही त्याचं सुद्धा प्रोत्साहन विद्यार्थ्यांना देतो. त्यांना यश मिळालं तर त्यांचं अभिनंदन इथे घेतलं जातं. जे विद्यार्थी विद्यार्थिनी कन्या शाळेतून 10वी 12वी नंतर त्यांनी जे यश प्राप्त केलं, तशी पूनम ठाकरे आहे. पूनम ठाकरे IAS ची परीक्षा पास होऊन ते IRS साठी सिलेक्ट झालेली आहे. अशी चेन्नईला कार्यरत आहे. म्हणजे सागर माकोडे नावाचा तिकडचा विद्यार्थी, असे अनेक विद्यार्थी मुलं मुली आपल्या शाळेतून की जे खूप चांगलं यश त्यांनी प्राप्त केलेलं आहे. आत्ताचीच एक बातमी आहे की डॉक्टर प्रमोद येवले म्हणून की जे युलेट्स ULKETZ स्मॉल वॉल, त्या वॉलमार्फत त्यांची निवड झाली. भारतभरातून जे 20 कुलगुरू विद्यापीठाचे कुलगुरू भारतभरातून त्या 20 कुलगुरूमधून यांची निवड झाली आणि महाराष्ट्रातील हे एकमेव आहे आणि ते आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत. तर असे जे मुलं मुली आपल्या शाळेतून शिकून पुढे गेले, पुढे कोणत्या तरी पदावर गेले, कोणत्या तरी परीक्षांच्या माध्यमातून त्यांनी यश प्राप्त केलं, त्यांची उदाहरणं आम्ही शिकवताना विद्यार्थ्यांना नेतो, त्यांना प्रोत्साहित करतो. ज्या प्रेरणा घेतात त्या सुद्धा त्या मार्गावर जातात. त्याचा बेस आपल्या शाळेत बनतो. खरं म्हणजे त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या आपण शाळेत अरेंज करतो, या माध्यमातून त्यांना चालना मिळते आणि भविष्यात कॉम्पिटेटिव्हच्या एक चांगला मार्ग त्या मिळू शकतात आणि चांगल्या उच्च शिखरावर जाऊन पोहोचतात. या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जो पाया आहे, हा पायाच खऱ्या अर्थानं आपल्या शाळेत आपण विविध अशा परीक्षा घेऊन ऑनलाईन गुगल मीट किंवा गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपण ज्या परीक्षा घेतो, त्यामधून विद्यार्थिनींना ऑनलाईन परीक्षा कशा घेण्यात येतात त्याची कल्पना येते आणि खऱ्या अर्थानं हे माध्यम त्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरते आणि त्याचा बेस खऱ्या अर्थानं आपल्या शाळेतच आपण तयार करत असतो. सर, गेल्या वर्षापासून आपण अनेक कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने अगदी उत्कृष्टरित्या पार पाडले. त्याचं नियोजन तुम्ही कसं केलं? गुड, प्रश्न चांगला आहे. कारण की कोणतीही गोष्ट यशस्वीरित्या जर आपल्याला पार पाडायची असेल तर त्याचं नियोजन हे अत्यंत चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण जो काही कार्यक्रम घ्यायचा आहे तो कुणासाठी घ्यायचा आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना याचं पहिल्यांदा आपल्याला त्यांना अवगत करून द्यावं लागते की या तारखेला अशा अशा प्रकारची एक्झाम आम्ही कंडक्ट करत आहोत. त्यांची सर्व संख्या लक्षात घ्यावी लागते. तद्वतच ती जी परीक्षा घ्यायची आहे त्याच्यासाठीचा जो प्रश्नसंच आहे तो पहिल्यांदाच आपल्याला तयार करून ठेवावा लागतो. त्याची पूर्वतयारी करून 50 प्रश्न 60 प्रश्न आपल्याला पहिल्यांदा तयार करून घ्यावे लागतात आणि नंतर गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये ते सर्व फिल करून आवश्यक माहिती विद्यार्थ्याची, त्याच्यानंतर प्रश्न हे सर्व फीड करावे लागतात त्याच्यामध्ये आणि विद्यार्थ्यांना फक्त अँसर लिहायचे, त्यांचं वैयक्तिक माहिती लिहून नंतर प्रश्नाचं उत्तर लिहून देण्याकरता त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाते आणि तशा प्रकारे विद्यार्थी 4 पर्यायापैकी एका पर्यायाचा विचार करून निवड करून ते उत्तर तिथे देऊ शकतात. तर त्याच्यासाठी या मोठ्या नियोजनाची गरज असते. चांगल्या प्रकारचं साहित्य, मोबाईल, स्टँड आणि तसेच कल्पक प्रश्न विचारणारे शिक्षक, या सर्वांची मेहनत आणि विद्यार्थिनींचा सहभाग या सर्व गोष्टी विचारात घेऊन हे नियोजन करावं लागतं. याला साधारणतः 15 ते 20 दिवसाचा कालावधी सुद्धा लागू शकतो आणि जेणेकरून हे सर्व केल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारची ऑनलाईन परीक्षा आपण घेऊ शकतो. त्याच्यासाठी हे नियोजन मात्र अत्यंत सुंदररित्या करावं लागतं. सर, शेवटचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की सर, जर विद्यार्थ्यांना जर काही संदेश द्यायचा असेल तर तुम्ही तो काय द्या? मी विद्यार्थ्यांना आता सध्याच्या काळामध्ये एकच सांगू इच्छितो
की सध्या ऑफलाईन क्लासेस बंद आहेत, तर त्यांनी ऑनलाईन क्लासेस जे सुरू आहेत सध्या शाळेमध्ये त्या क्लासला रेग्युलर जॉईन व्हा. कारण की आपलं शैक्षणिक नुकसान जे होता कामा नये. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना माझा एकच संदेश राहील की त्यांनी सध्याची परिस्थिती ओळखून ऑनलाईन क्लासेसला महत्व द्यायला पाहिजे आणि ऑनलाईन क्लासेस त्यांनी रेग्युलर सिरियसली अटेंड करायला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत काळाची हीच गरज त्यांच्यासाठी आहे. आणि नंतर एकदा ऑफलाईन क्लासेस जेव्हा सुरू होतील तेव्हा त्या प्रत्यक्ष वर्गात येतीलच. तेव्हा मग काही प्रश्न नाही. शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामधला डायरेक्ट संवाद त्यावेळेस होऊ शकतो. परंतु सध्या पॅसिव्ह संवाद सुरू आहे ऑनलाईनच्या माध्यमातून. तर सर्व विद्यार्थिनींनी ऑनलाईन क्लासेसद्वारा घेण्यात येणाऱ्या सर्व टेस्ट चाचण्या या सर्व विद्यार्थिनींनी गांभीर्यपूर्वक सोडवायला पाहिजेत आणि त्यांनी ऑनलाईन क्लासेस रेग्युलर अटेंड करायला पाहिजे. हाच माझा संदेश या विद्यार्थिनींसाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे. यात माझं मत असं आहे पुन्हा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लास करावे. त्या मोबाईलचा वापर शैक्षणिक कार्यापुरताच करावा, त्याच्या आहारी जाऊ नये. विद्यार्थ्यांचं वाचन कमी झालेलं आहे, त्यांनी वाचन वाढवावं, त्यांनी लेखनाचा सराव करावा, लेखन वाढवावं. कारण जेव्हा शाळा सुरू होतील त्यावेळेला विद्यार्थिनींचं वाचन किती डेव्हलप असेल हे तर त्यावेळेला कळेल. मग आतापासून तो सराव असेल तर त्या चांगलं वाचन करू शकतील. लेखनाचा सराव नसेल आणि शाळा सुरू परीक्षा होतील तर परीक्षामध्ये लिहितील काय मग? म्हणून लेखन सराव आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सध्या शाळा सुरू नाही तरीही शाळेमध्ये आपण जे कार्य करत होतो ते लेखन वाचनाचं कार्य भरपूर प्रमाणात घरी करावं. मोबाईलचा वापर कामापुरता करावा, त्याच्यावर अवांतर वेळ घालू नये, गेम खेळणे वगैरे. थँक्यू सर. सर तुम्ही तुमच्या बिझी स्केड्यूलमधून आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचे सुद्धा धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद आणि आभार. सर